नमस्कार, मी आर्यन वंजारे. कर्मवीर बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत. रयत शिक्षण संस्थेचे येथील कर्मवीर भाऊराव पाटील सोयत महाविद्यालयात पंढरपूर श्रमिक पत्रकार संघ व मराठी विभागाच्या यांच्यामधील समंजस करारांतर्गत मराठी भाषा गौरव दिन व कवी कुसुमाग्रज जयंतीनिमित्त कविता लेखन आणि सादरीकरण कौशल्य या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील, रयत माऊली सौ लक्ष्मी वहिनी, कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक सुप्रसिद्ध ग्रामीण कवी शिवाजी बनगर होते. यावेळी दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार सतीश बागल तसेच दैनिक लोकमतचे पत्रकार सचिन कांबळे हेही उपस्थित होते. कवी शिवाजी बनगर यांनी आपल्या प्रभावी सादरकरणातून साहित्याचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. साहित्य माणसाला जगण्याचे बळ देते. समाज जीवनातील विसंगीतेवर भाष्य करताना विनोदाची धारी जपली पाहिजे असे ते म्हणाले. त्यांनी गाजराची पुंगी, आमची बी सुनबाई तशीच आहे, रेती पोट, मान देश माझा आहे किती छान, सुगी आदी कवितांचे गायन केले. शेतकरी जीवनातील संघर्ष अधोरेखित करणारी इतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय कुमारी मोनिका श्रीराम यांनी करून दिला. या कार्यक्रमात मराठी विभागातर्फे आयोजित ग्रंथ परीक्षण व कविता सादरीकरण स्पर्धेतील विजेत्यांचा पेन, पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वाक्षी लोंढे यांनी केले, तर आभार धनश्री भोसले यांनी मानले. यावेळी सोयत महाविद्यालयाचे समन्वयक डॉक्टर आनंद शिंदे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉक्टर अमर कांबळे, ज्युनियर विभागाचे उपप्राचार्य विठ्ठल काटकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सिनियर, ज्युनियर, व्होकेशनल विभागातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पदवीत्तर मराठी विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहूया कवी शिवाजी बनकर यांनी सादर केलेले काही कविता. ते शब्द काळा पहा. खदला बदली किंवा आदला बदली, शेतकरी मेळावा, आधीची तयारी आणि कुणब्याच्या बांधावर आला पुढारी. शेतकरी मेळावा, आधीची तयारी, कुणब्याच्या बांधावर आला पुढारी. बरा देव पावला, या साहेब या या या, गरीबाला थोडं टेकान द्या. तुमच्या माझ्या कामामधली करू दोघं बी खदला बदली, तुमच्या माझ्या कामामधली करू दोघं बी खदला बदली. जरा लागू द्या पायाला माती, अनुभव घ्यावा कशी शेती, अनुभव घ्यावा कशी शेती. असं करा, असं करा. फाटक्या अंगर का अगोदर घाला, फाटक्या अंगर का अगोदर घाला. चिकोल चिवदान पियतान चाला. चिकोल चिवदान कुठल्या विद्यापीठात शब्द आहे का? आपण ही समजूत घेऊया. आमचं जगणं मौखिक रूपानं आमच्या आजोबांनी, माय मावल्यांनी आमच्यापर्यंत आणून पोहोचवलं आहे. असं करा. फाटका अंगर का अगोदर घाला, चिकोल चिवदान पियतान चाला. लोटा झाडा, दारा काढा, दुधास कॅन डेरीवर धाडा, वैरण पेंडा उचला भारा, चारी दोघडा घालावा चारा, बोळकुंड्या लंपी फैलाव पेडा, शेळ्या मेंढ्या निपळी सोडा, घट पाताळ पौ पवट्या, हातानं भरा शेण पाट्या, गाय गावत मोडलाय पाय, आणि बिगेन उपचार करा की काय. हो साहेब जरा लागू द्या पायाला माती, अनुभव घ्यावा कशी शेती, अनुभव घ्यावा कशी शेती. इचू काटा फिरंगी सैतान, असू द्या पायात तुटक पायतान. इचू काटा फिरंगी सैतान, असू द्या पायात तुटक पायतान. झोपा पहिलं चाला शेतात, ठेचा भाकरी तुकडा जातात, सोबती घेऊन तुमची म्हणता, आणि कडक ओरणी काशावी खांदा. खळ्या तळ्याचा चिगळ चेंदा, निवडा सगळा सडका कांदा. वैर्यानं जाळला ऊस फोडवा, आणि बांधाचं भांडण आधी सोडवा. थकीत बँक सोसायटी भरा, आणि जळका डीपी तेवढा दुरुस्त करा. हो साहेब जरा लागू द्या पायाला माती, अनुभव घ्यावा कशी शेती, अनुभव घ्यावा कशी. पूर्वी कुळाची घर होती, भेंड्याची बेताळ होती. राहणीमानामध्ये आमच्या बदल झाला. पत्र्याच्या घराला लागू द्या पाय, इटचं भिताट लिपायचं आहे. मायबाप माझं डोळा गोळा, नका करू काना डोळा. फक्त शेतकऱ्याचे आई बापाच वृद्धाश्रमामध्ये नाही.
मायबाप माझं लोळा गोळा नका करू काना डोळा, साधू कसा मी संसार फाटका, कालच बायकोला अर्धा झटका, फेसाळ पाणी सुसाट वाडा, आणि पोरांना माझ्या सालत सोडा, उपसा सगळा राडा रोडा, आणि दसऱ्याचं धुणं दोघांनी काढा, कर्रा मुक्काम खावा कांदुनी, आणि फाटकी गोधडी द्यावी ताणुनी. हो साहेब जरा लागू द्या पायाला माती, अनुभव घ्यावा कसे शेती, अनुभव घ्यावा कसे शेती. माझ्या भगिनींना विनंती आहे, कोणी जाऊ नका, स्त्री जाणीवीची कविता तुमच्यासाठी आहे, काही काळजी करू नका. आता डीपी जळलाय, कांद्याचं तव्याचं टालून म्हणून मुक्काम झालाय. कोंबडं वरडायला उठाव बापा, कोंबडं वरडायला उठाव बापा, भरा की पाण्याच्या खेपावर खेपा, कावळीची आंघोळी लवकर उरका, संतूचा पायरा फेडायचाय बर का, आवळा की कंबर गुतवून नाडी उडी उडी किचात उडी, भरभर चालते बेकरी पाय, ऊन ताण म्हणायचं नाही, चळचळ घाम हिरवा मला, शेती जुगार नादच फळा, अहो जरा झडली तर झडल्या झाडी, आणि कुठल्या ह्याच्यामधून कुठली दाढी. हो साहेब जरा लागू द्या पायाला माती, अनुभव घ्यावा कसे शेती, अनुभव घ्यावा कसे शेती. शेतकरी राब राब राबतो, आणि त्याचं फायद्याचं उत्पादन त्याच्या हातावरचे जे गट्टे आहेत ना, हेच तेवढं त्याचं उत्पादन. सफा निर्मळ डोळ्याचं मोठं, आता किती बी पडू द्या हाताला घट्ट, अवचिता अवकाळी येता पण मोती, वादळ गारा मोत्याची माती, आसमानी सुलतानी करता काय, केरात मुसळ फाटक्यात पाय, किडूक मिडूक उरलं सुरलं, दलाली बाजारी चोर शिरलं. आता डोसकं धरून बसायचं नाही, खोच्या खाऊन लढायचं आहे, पोषितपणाची पदवा मोठी राखून ठेवली आहे तुमच्यासाठी. हो साहेब जरा लागू द्या पायाला माती, अनुभव घ्यावा कसे शेती, अनुभव घ्यावा कसे शेती. आता अलीकडे शिकलेल्या आपण लोकांनी एक नवीन दुखणं वाढवून ठेवलंय. हो तुम्ही कुठेही जावा, कवटेमंकाळला जावा, पंढरपूरला जावा, जतला जावा, दक्षिण सोलापूरला जावा, मल्याची वाट अडवायचं. आम्ही शिकलेल्या लोकांनी एवढं चांगलं ठरवलंय, कुठल्याही कोर्ट कचेरीत मल्याच्या वाटेचं सगळं तक्रार आहे. मल्याची वाट वाटचा तिडा, मल्याची वाट वाटचा तिडा, कोर्टाची पायरी भरभर चढा, शेतकऱ्याचं ऐकून पाडात कोडारी म्हणे ही काय पिढा, शेंडा हुडका सुटला घाम, खदला बदलीचं नको बाबा काम, कुंभेच्या डोक्यात तुकाराम नाचला, पुढाऱ्या पुढं अभंग वाचला. का गा सभा सांगायला लय वाट वाटते, का गा सभा सांगायला लय वाट वाटते, शेती म्हटलं का ठेवजार फाटतंय, धांदल उडाली करावं काय, दोस्तार पिवलं ढोकणाला पाय, अहो साहेब पळताय कुठं, जरा लागू द्या पायाला माती, अनुभव घ्यावा कसे शेती, अनुभव घ्यावा. शिंदे सर, डांगे सर, इकडली मंडळी लय चूक करायला लागली. त्यांच्यासाठी घेऊ पाहिजे. कसं झालं माहितीये का, मगाशी तुम्हाला मी सांगितलं, मी वयाच्या 42-43 वर्षानंतर साहित्याच्या ह्याच्यात आलो, आणि ज्या वेळेला मी कविता काहीतरी करतोय हे ज्या वेळेला माझ्या बायकोला कळलं, मी कधी कधी असं मोडकं तोडकं तयार केलेलं आपलं तिला कधीतरी लाडा म्हणून दाखवायचं. मग तिनं काय केलं, तिनं आगच लावली, ती गेली माहेरला, तिच्या आईला तिनं सांगितलं, अगं आमचा आता ही कविता ही नाचलं तसलं काय 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 लय होत्या. बर ती लाड लाडत तिनं सांगितलं, सासून आपलं ऐकून आपलं कानाडचं टाकून आपण सोडून द्यायचं का नाही. ती म्हणली, असती म्हणली तसल्याला एखाद्या तसली खोड. आता मी पुन्हा आम्ही दोघं सहज एकदा गेलो होतो, काय सवासण्याचा कार्यक्रम होता, तिला सवासणी म्हणून नेमलो होतो, मला गण म्हणून मी माहिती घे. ती म्हणली काय हो तुम्ही काय काय नाही लिहताय पण. मग ती पुन्हा मग सगळं माझ्या कानावर आलं. बरं असू द्या, मला मी 2 सून आहेत, त्यांचं घरात काहीतरी चालू झालं तर मी काय करतो, मी उगाच आपलं तटस्थपणे हसत बसतो, आणि मला काय त्यात सापडतंय तेवढंच मी बघतो. त्यांचं अहो जिथं घर, बरं का, जिथं घर आहे तिथं 3 दगडाची चूल आहे, मातीच्या चुली आहेत.
माझ्या घरातलं जे आहे तेच तुमच्या घरात आहे, जे आहे तुमच्या माझ्यात आहे तेच सार्वत्रिक आहे. जे सार्वत्रिक होतं त्यावेळेला ते साहित्य त्यामध्ये बोलले असेल. कविता आमची विसरून तशीच आहे. दोन बायका बोलत बसलेल्या, म्हणजे आपली कार्यशाळा आहे त्या निमित्तानं मी सांगतोय की कविता कशी निर्माण होते. दोन बायका बोलत बसल्या होत्या आणि मी रस्त्यावर चाललो होतो आणि त्यात ती एक जण म्हटली, अगं तुझी बरीच म्हणाली पण आमची ते कोणाची. एवढा शब्द माझ्या कानावर पडल्यानंतर माझ्यातला कवी जागा होईल का काय होईल. मग मी कविता लिहिली, आमची विसुंदराय तशीच आहे. आता तुम्ही वाक्य ध्यानात ठेवा, 4 वेळा माझ्या पाठीमागं चांगलं म्हणायचंय, तुम्ही ध्यानात ठेवायचं. काय सांगून किती सांगू शांताबाई, काय हस वाटलं तर हसायचं काय दाबू नका. आज इथं चालू सर नाही, थोडस प्राचार्य साहेब असतं का थोडस दडपण असतंय. हे आपली सगळी मंडळी आपल्यातलीच आहे. काय नाही, जीव खलास रसरशीत फुलपाखरासारखं आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. आणि हे फुलपाखरासारखं जर जगायचं असेल तर आपण कवितेचा आस्वादच घेतला पाहिजे. काय सांगू किती सांगू शांताबाई, आमची विसुंदबाई तशीच आहे. तरी तुमची बरीच मांडायची पण आमच्या लय गुणाची. आमचा बनू ही बाया एकाच कॉलेजात शिकाया, आमचा बनून ही बाया एकाच कॉलेजात शिकाया. एक दिवशी शेजारचा सकाराम आला की कान फुकाया, म्हणतो कसा अर बळीरामा, एका भोक्यातली जनावर लागली की वळचणे उपसायला. मग आमच्या डोसक्यात उजीड पडला आणि समजेच्या विचारानं आमच्या पोराच्या गळ्यात तो लोढणा बांधला. नव्याचं 9 दिवस हळूहळू सरलं आणि सासू माझ्या आरी अचूकतीनं हेरलं. आता एवढ्या तेवढ्यावरनं मला लागली शिकवायला, बोलता बोलता चकवायला. म्हणते कशी होय आत्याबाई, नव तापुल्याशिवाय दुधाने येईल गावसाय, तापुल्याशिवाय दुधाने येईल गावसाय. सुनाला कसं वागावं तुम्हाला काय कळतंय का नाही. नातवंड दिवस तर काय दम निघते का नाही. काय सांगून किती सांगू शकता बाय, आमची विसुंदबाई तशीच आहे म्हणा. तरी तुमची बरीच म्हणायची पण आमची लय गुणाची. आता सासूचा आरसाटा हेरलेली सुना अशीच असणार की हो. सकाळी निवांत ओरखती, मग आरशा पुढे मिरवती. भोया काय कोरती, मूर्ख काय मारती. येणी पणी केस काळी, गालाला काळी पावडर लावली, लय तटती झकपाक. तर मीच करते स्वयंपाक, टचून हाकते उगाचच करते आणि वरनं मलाच म्हणते आत्या बाई तोंडाला माझ्या चवच नाही. काय सांगू ती सांगू शांताबाई, आमची विसुंदबाई इकडं वाघ आता जात आता तुमचा माझा सुरू आपण मागे टाकायचं. आमची विसुंदबाई तरी तुमची बरीच म्हणायची पण आमची लय गुणाची. अशीच खाते अशीच बसते, आज मोठ्या नाचा अशीच खाते अशीच बसते. अंगात सुस्ती गॅलमोडी नुसती. 5-5 मिनिटात आईला फोन लावते, मुसू मुसू रडते, डोळं काय गाडीते, साबून कान कागायला लई खडं फोडते. लगेच इन बाई फोन करते मला, म्हणते कशी चिमणी माझी गुणाची, सांभाळून घ्या तिला. मग मी बी आपली पानावर पान टाकून कानाला लावती खडा. आता इथून पुढं सुनबाईला नाही बोलायचं तडा तडा. मी गप झालेली बघून तिला लय वाढ वाटत आणि छुमछुम पंजन बळच वाजवून ती अगात धावती मला. सख्या सयाशी आया बायाशी खो खो थोबाड इचकत बसते. सासू संग बोलायचं म्हटलं की तिची दाटकेली बसते. लेकराचा संसार बघावा म्हणून फुगीर फुटालेला मीच लय चोपळते ग माय. काय सांगू किती सांगू शांताबाई, आमची विसुंदबाई तरी तुमची बरीच म्हणायची पण आमची लई गुणाची. संसारात तडजोड सांगते मी जाड अगबाई असं कर, अगबाई तसं कर, अगबाई असं कर. येते ना तुमच्यासारखं मला, अगबाई असं कर, अगबाई तसं कर. माझ्याकडे बघून नाकाचा शेंडा उडवतील, धडके भांड्याला बदा बडवते.
फक्त धुणं तेवढं नियमानं धुते आणि आपल्याच पातळाला फुटवडीला होती आणि बाकीची कापड नुसती पाण्यात मुचकाळते. डझनानं साड्या पैठणी जोड्या असून बी म्हणते उघडी मी बाय आणि नेसायला मनाजोगी साडीच नाही. काय सांगू किती सांगू शांता बाय आमची सुन बाय तरी तुमची बरीच म्हणाली पण आमची लय म्हणायची. आता ती लाडी खासती गुळमाट बोलायला जवळ बसती. आता ती लाडी खासती गुळमाट बोलायला जवळ बसती. मला म्हणते कशी आत्याबाई तुम्ही आता निवांत बसा. आत्याबाई तुम्ही आता निवांत बसा. देऊ का करून गवती चाबी वैसा रात्रीच गुज. ज्याचं लग्न झालंय त्याच्या ध्यानात येत रात्रीच गुज कानाला कानन 4 दिवसात गंटन छान. पाठवा की मुराळी रोज फोन करतील लगेच पिशवीत कापड भरते. माहेरला जाते काय कुशाला राहते काय पुन्हा तिच्या सवडी आवडीनं नांदायला येते काय. आली तर गप कुठं बसते हात नाचवतच ना कुठ्यानं बोलते आणि म्हणते कशी माझ्या आईने ह्यावर केलं माझ्या आईने त्यावर केलं माझ्या पप्पाने ह्यावर केलं माझ्या टप्पान त्यावर केलं. तुम्ही मला सोनं नाणं मालिक मोती रूप पोवळं काय घेताय का नाही. नाहीतर शाप मी बाई नांदायचीच काय. आता जुळलं बा काय सांगून किती सांगू शकता बाय आमची विसरून बाय तशीच आहे तरी तुमची बरीच म्हणाली पण आमची लई म्हणायची. साला कालीच्यात काय शिकले कोणाला ठाव. साला कालीच्यात काय शिकले कोणाला ठाव. आडा भऱ्या जातीची मला ठेवते नाव. रात कधीच मोबाईल हुंकत बसते आणि थोडं काय झालं की माझ्या सगळं कुस्ती. मी म्हणते घर तिथं पर मी म्हणते घर तिथं पर तर मी सोनच शेडावर. मी म्हणते असं नका तिचं शेडावर एखादा रिपेटिव्ह अवस्थेवर. खरं शांताबाई तसंच झालं. बघता बघता तिला दिवस गेलं. पहिल्या रट्ट्यालाच झाली की ग लेक आणि कौतिकानं म्हणते कशी आत्याबाई आता घ्या की तिचं पट्टा पट्टा मोक. सोन्यासारखा संसार माझा सोन्यासारखा संसार माझा जाग्यावर आलं पाय. सोन्यासारखा संसार माझा जाग्यावर आलं पाय. आणि सासू मध्येच दिसते आता मला माझी माय. सासू मध्येच दिसते आता मला. हे अनुभवाचं जे जगणं आहे त्या माय मावल्याने अनुभवातून आपला प्रपंच उभा केलेला आहे. संसार रथाची जी 2 चाकं आहेत त्याला त्याच्या सुंदर विधीवर अशी फुलं येतात आणि त्या फुलासाठी त्या मुलासाठी आपण खरं म्हणजे काबाड कष्ट करतोय. राबराब राबतोय. शेतकरी शेतामध्ये राबतो. माय माऊली चुली भोवती राबते. हे भाषिक विश्व माझ्या शेतकरी बंधूंनी सुद्धा समृद्ध केलेलं आहे. आणि ही खरी जी आमची जगण्याची राहटी आहे ही आमच्या महादेशातली जी आहे ती कशी आहे. मी माझी पहिली लिहिलेली कविता आधी तुमच्या पुढे ठेवतो. कविता मानदेश. तुम्हाला आवडत आहे ना. ओके. पंढरपूरचा काही भाग खर्डीपासून पलीकडचा आणि विशेषतः आमच्या मानदेशातून कोडकजाईच्या डोंगरावर मानगंगा आणि बाणगंगा. उत्तर दिशेकडे जाते ती बाणगंगा दक्षिण दिशेकडे येते ती मानगंगा. 164 किलोमीटर अंतर तोडून ही मानगंगा सरकुलीला पंढरपूरला मिळते. आणि म्हणून या मानगंगेनं आमचं जीवन कसं समृद्ध केलेलं आहे हे त्या कवितेमध्ये आहे. ओटी आज माझ्या येई स्मृती गंधगान. मानदेश माझा आहे किती छान. मानदेश माझा आहे किती छान. सह्यगिरी राजाने बा कृपायशी केली. उजाडया माळ राणी मानगंगा. तुझ्या भाव नाही मनी देई सर्वदाद. मानदेश माझा आहे किती छान. मानदेश माझा आहे किती छान. नभातल्या पावसाची सदा माऊड. अल्पसल्प पाण्यावरी पिकायती मोड. नभातल्या
पावसाची सदा माऊड अल्प सल्प पाण्यावरी पिकाये ती मोड शाळू बोर डाळिंबाची शाळू बोर डाळिंबाची नसे इथे वान मानदेश माझा आहे किती छान मानदेश माझा आहे किती छान गर्द छाया देती निंबवड आंबा चिंचा लता वेली मोहरोनी गंध जाई उंच ओढत्याची जीवनाला हरपदे भान ओढत्याची जीवनाला हरपद भान मानदेश माझा आहे किती छान मानदेश माझा आहे किती छान चिवकाऊ वाघ्या मनी गोड किती नाती मोर मैना राणी मनी आनंदाने गाती चिवकाऊ वाघ्या मनी गोड किती नाती मोर मैना राणी मनी आनंदाने गाती खिल्लार ही गाय गुणी खिल्लार ही गाय गुणी बैल जोडी शान मानदेश माझा आहे किती छान मानदेश माझा आहे किती छान उजनीच्या पाण्यावरी ऊस येई भारी सोलापुरीच्या दरेची उबदई न्यारी उजनीच्या पाण्यावरी ऊस येई भारी सोलापुरीच्या दरेची उबदई न्यारी गोडी आम्हा शिक्षणाची काळगती भान मानदेश माझा आहे किती छान मानदेश माझा आहे किती छान पहा मन मेंदूची आघात करणी टेंबू वैशाळ वाहे कृष्णा मानदेशा चरणी राबता हे हात हात राबता हे हात हात पिकत या सोन मानदेश माझा आहे किती छान मानदेश माझा आहे किती छान नाम साधना चैतन्य चैतन्य अन्न ब्रह्मदानातून मिळते पुण्य नाम साधना चैतन्य चैतन्य अन्न ब्रह्मदानातून मिळते पुण्य देशईसे सेवेचे गोंधवूया गान देशईसे सेवेचे गोंधवूया गान मानदेश माझा आहे किती छान मानदेश माझा आहे किती छान गलिमांचे गाजे जगी गीत रामायण श्रीधर स्वामींचे वाचावे ग्रंथायन गदिमांचे गाजे जगी गीत रामायण श्रीधर स्वामींचे वाचावे ग्रंथायन पंढरीच्या विठ्ठलाचे सुंदर ते ध्यान पंढरीच्या विठ्ठलाचे सुंदर ते ध्यान मानदेश माझा आहे किती छान मानदेश माझा आहे किती छान विचारपटाच्या संमतीनं लावणी आवडते का? महिलांना कुणी जाऊ नका, माझ्या भगिनीने कुणी जाऊ नका. सर, हो सर, तुमची माफी मागू. जी जोडपी आहेत त्यांची माफी मागून कविता विडंबन आहे.
प्रत्यक्ष घडलेला आहे माझ्या घराशेजारी. त्या दोघांचा मिळून पगार आहे 2.25 लाख रुपये. आणि ती बिचारी जी करून आणलेली आहे त्यानं काहीतरी कला दाखवली, घरात कला घेऊन आला. आणि मग त्या किचन कट्ट्यावर तिला काही कला तिला म्हणावाशी जमाना. आणि त्यांचं भांडण सोडवायला कधी कधी मला जावं लागायचं. आणि मग त्यांचं भांडण कशासाठी नेमकं हे विडंबन छोटस तुम्हाला हसवण्यासाठी कविता आहे. बाकीचं काय मनोरंजनाचा भाग माझ्याकडे सोडून द्या. प्रबोधनाचं काय असेल तर घ्या तुमच्याकडे. विडंबन आहे रीते पोट. विठ्ठल भक्तीचीच ती रचना आहे, चाल आहे. पाताची होती रंग आज सर्व संत, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. मी त्याच्यावर लिहिलं पाताची भोजन येई मला विठ, कशी तुला भाकरी ती येई नागनीट, कशी तुला भाकरी ती येई नागनीट. भुका कासावी सजीव बघ माझी चर्या. अगोदर थोडासा खुलासा करतो. मी एकच पाहिली, मी एकच केली, तिचं माझं व्यवस्थित आहे. शेवटच्या काही ओळी ऐकून तुम्ही म्हणसाल ही तुमचीच कविता, माझी कविता नाही, माझ्या शेजारच्या जोडप्यावरची कविता आहे. अगोदर माझी खुलासा केलेला बरा असतोय ना. आमचं कधी हो नाही, हो नाही, जो नाही, काय नाही, काय नाही. भुका कासावी सजीव बघ माझी चर्या, धन्य तू ग कांता माझी, धन्य तू ग भार्या. टीव्ही पुढे उड दुंबा बसे कसा धीट, कशी तुला भाकरी ती येई नागनीट, कशी तुला भाकरी ती येई नागनीट. पहिलाच घेता घास त्यात गारगोट, पहिलाच घेता घास त्यात गारगोट. करपली भात भाजी खीर की खारट, वरणात पुरणात, वरणात पुरणात केस काळे कोट, कशी तुला भाकरी ती येई नागनीट. कुठला तो होता गॅस कोण वितरक, कुठला तो होता गॅस कोण वितरक. धड नाही तू ग केला कधी स्वयंपाक, गॅस गळतीच्या मुळे आली मला फीट, गॅस गळतीच्या मुळे आली मला झीट. कशी तुला भाकरी ती येई नागनीट. लढीवाळ सुगरण माझी लावी मला बोल, लढीवाळ सुगरण माझी लावी मला बोल. खाऊन झाला तुम्ही ढिंपांग ढोल, बोलू काय विचारीला रीते माझे पोट, बोलू काय विचारीला रीते माझे पोट. कशी तुला भाकरी ती येई नागनीट, कशी तुला भाकरी ती येई नागनीट. आज आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो
की पत्नीला स्वयंपाक नीट आला नाही, कालवणात मीठ थोडस कमी जास्त झालं, म्हणजे जीवन जगण्याचं जे तारतम्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कौशल्यानं संवेदनशीलतेनं आपण आपल्या मनामध्ये अगदी तरल भावनेनं हे सगळं शिकून घेतलं. वय वर्ष 2 पासून आपण जाईपर्यंत शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे, अभ्यास ही अशी प्रक्रिया आहे की दररोज आपल्याला काहीतरी शिकावं लागतं आणि दररोज आपण काहीतरी शिकतोच. विद्यापीठाच्या अभ्यासातली कविता घेतो. कवितेचं नाव सुगी आणि पुन्हा तुम्हाला आवडणारी विचारपीठात जर वेळ दिला तर घेऊ, नसं तर समारोपाकडे उत्तरार्धाकडे येऊया. बर, मला काय वाटलं कीर्तनासाठी घोंगडा अडकला गे तुमची चर्चा चालू आहे काय, उगत म्हणजे खडा टाकून बघा. असो, तर घेतो की विद्यापीठातली सुगी कविता त्यांना ऐकवतो. आहे काय? आणि त्याच्यावर माझा समीक्षा ग्रंथ यायला तुम्हाला देतो याचा अवकाश. हो सर, तुम्ही घेतला तर हेडाम जगण्याचं जुगार, हेडाम कादंबरीवर समीक्षा ग्रंथ आलाय. कुलगुरूंच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालंय. कविता विभाग 2 सुगी. पिक पिकल शेतात चल सुगीला जाऊया, चल सुगीला जाऊया, गाणं बंदरी गाऊया, चल सुगीला जाऊया, गाणं बंदरी गाऊया. जीवा पल्याड जीव लावला काळ्या काळ्या मातीला, शिवार सगळं गाबोळ पिवळ आलं या सारच कातीला. जीवा पल्याड जीव लावला काळ्या काळ्या मातीला, शिवार सगळं गाबोळ पिवळ आलं या सारच कातीला. सोनं झालं ग घामाचं, सोनं झालं ग घामाचं, चल लुटून येऊया. पिक पिकल शेतात चल सुगीला जाऊया, लय्यर वाळी कामाची घाई, चुपाट करूया पातीला, टपक्यात करूया शिवार आडव, धावसके माझ्या साथीला. लय्यर वाळी कामाची घाई, झुपाट करूया पातीला, टपक्यात करूया शिवार आडव, धावसके माझ्या साथीला. शिग भरून भरून, शिग भरून भरून, रास खड्यात पूजूया. पिक पिकल शेतात चल सुगीला जाऊया. ओऊनी बरकत पिकत पोळी, विचार येतोय मनाला, नको रे देवा उपाशी ठेवू कधीच कोठे कुणाला. ओऊनी बरकत पिकत पोळी, विचार येतोय मनाला, नको रे देवा उपाशी ठेवू कधीच कोठे कुणाला. हात मोकळा सोडून, हात मोकळा सोडून, साऱ्या जगाला जगवूया. हात मोकळा सोडून, साऱ्या जगाला जगवूया. पिक पिकल शेतात चल सुगीला जाऊया, चल सुगीला जाऊया, चल सुगीला जाऊया. खरं म्हणजे ही ज्ञानाक्षराची सुगी या श्रेष्ठींच्या मुळे जो अभ्यासक्रम निवड मंडळ आहे त्या सर्व सदस्यांना, त्या अभ्यासक्रम निवड मंडळाच्या अध्यक्षांना सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देतो. तुमचा सिंहाचा वाटा असेल आणि ही कृतज्ञता मी व्यक्त करतो. कारण
जगामध्ये आज भरभर संपत जाणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे दुसऱ्या प्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करत नाही. हा आमचा नैतिक पराभव आहे. आणि म्हणून माणसात जाणीव, जागृती आणि आमचं मन असं संवेदनशीलतेनं हल्लं पाहिजे हो. आजपासून आपण एक संकल्प करूया. मी माझ्या घरातून ज्या वेळा बाहेर पडतो त्यावेळेला किमान मी 2 पानं तरी वाचल्याशिवाय मी बाहेर पडणार नाही. याचा नाद थोडासा कमी करूया, थोडासा कमी करूया. आवश्यकच गोष्ट झाली आहे ती. जशी वीज आवश्यक आहे, तिनं धरल्यावर जसं मरतंय तसंच आहे या मोबाईलचं सुद्धा. काय आहे, रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, प्रमाणबद्ध सर्व काही असावे. एकाच वाक्यामध्ये सांगितलेलं. प्रमाणबद्धता जर आपण ओलांडली तर मग तिथं आत्मघात होतोच. असो, शेतकरी जीवनावरच्या आणखी खूप कविता आहेत, बालसाहित्याच्या आहेत, सामाजिक आशय विषयाच्या आहेत, कौटुंबिक स्त्री जाणीवीच्या आणखी कविता आहेत. परंतु वेळेची मर्यादा, आपल्याला खूप भुका लागल्या असतील, खूप म्हणतोय मी नाही का, अजून म्हणजे शिजायला घातली. असो, तर आवर्जून मी सांगतो, जागतिक महिला दिन 8 मार्चला आहे आणि न्यूयॉर्क मध्ये शिलाई मशीन कामगार महिला होत्या आणि त्या महिलांचं तिथं शोषण केलं जायचं. न्यूयॉर्क मध्ये घडलेली गोष्ट. आणि या महिलांनी एकत्र येऊन उठाव केला आणि हा उठाव केल्यानंतर त्यांच्या उठावाला यश आलं. त्यापासून 8 मार्च हा जागतिक महिला दिन तुमच्यासाठी आपण सर्वजण साजरा करतो. खरं म्हणजे मागास मी सांगितलं होतं, आमच्या चोलीभोवतीचं जे भाषिक विश्व आहे ना, हे आमचं इतकं समृद्ध आहे. वसाने वारसा इथपर्यंत चिरपत आलेला आहे. पुढच्याही पिढीला शोधून काढून चांगलं जर द्यायचं असेल तर आमचं मन हे शुद्ध असायला हवं. आणि मन शुद्ध जर असायला हवं असेल तर आपण अनुभवी जी लोक आहेत त्यांच्या चरणावर आपण नतमस्तक झालं पाहिजे. ताई, तुमची कविता एकदा ऐका, पुन्हा खुशाल झालं. कवितेचं नाव आहे, आमच्यात करायचं असंच आहे. हा, तुमची चुळबुळ चालू झाली की माझ्या डोक्यात काहीतरी वळवळ चालू होते. आमच्या आत्याबाईचं असंच आहे. मग तुम्हीच सांगा मी नांदायचं का नाही. आमच्या आत्याबाईचं असंच आहे. मग तुम्हीच सांगा मी नांदायचं का नाही. येरवाळी उठली तर कामाचा दिवा टोचून 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 बोलते त्या मला. येरवाळी उठली तर कामाचा दिवा टोचून टोचून बोलते त्या मला. जरा दिरंग झाला तर म्हणते ते काय अक्कल आहे का तुला. सकाळचा चहा कसा बी करा, नाव ठेवले बिगर नाही तर गोटत हो. सकाळचा चहा कसा बी करा, नाव ठेवले बिगर नाही तर गोटत. आणि मी नुसतं एकच गोट घेतला हो जे दिसत, मी नुसतं एकच गोट घेतला तर मलाच म्हणते ते बसली की बशी चाटत. आमच्या आत्याबाईचं असं आहे. तुम्हीच सांगा मी नांदायचं का नाही. स्वयंपाकाला कमी जापा लागला जाळ तर इस्तू होऊन महाग लागते त्या. स्वयंपाकाला कमी जापा लागला जाळ तर इस्तू होऊन महाग लागते त्या. तुझ्या आईनं असंच शिकवलंय का म्हणून माझ्या नाकात काटक घातले. सुगुरले म्हणे रांधलं तरी मी म्हणते त्या वचा चौदा धऊ फळा पाणी ढबाळ धऊ समध्याच झाल्यावर मी नुसता पापडा मोडला हो. समध्याचं झाल्यावर मी नुसता पापडा मोडला तर मला म्हणते त्या खूप प्रापत्तर बघायला येऊन कवाची कवा बसते की हात. आमच्या आत्याबाईचं असं आहे. तुम्हीच सांगा मी नांदायचं का नाही. दोस्ता मोठ्या नाचायचं काय इथं कोण काय तुला म्हणत. घरी दारी तळ्यात मळ्यात समधी कामं माझ्याच गळ्यात. घरी दारी तळ्यात मळ्यात समधी कामं माझ्याच गळ्यात. किती बी करा मरमर परा तिरकुस तुंबा लय पाहिजे. तिरकुस तुंबा नवीन तिरकुस तुंबा लय पाहिजे. हे नाही केलं ते नाही केलं ते नाही केलं हे नाही केलं. माझ्याच माग सोडते त्या भुंगा. जरा शिरलं दोन आग टाकलं आलं मला म्हणते हा की काटकाळी गंगा. आमच्या आत्याबाईचं असं आहे. तुम्हीच सांगा त्यांना अंदायचं का नाही. आता तुम्हाला ओळखा टीव्हीचा खेळ आपल्यातला नव तिकडला पुण्या मुंबईला टीव्हीचा खेळ खेळाच्या बायका
आणि त्यातल्या सासूचा आत्याबाईला पोळका. टीव्हीचा खेळ खेळातल्या बायका त्यातल्या सासूचा आत्याबाईला पोळका. सुनाला कसं लोळवलं आणि हिनेला कसं खेळवलं. शेजारणीला तोंड भरून बोलते त्या आणि माझ्या बी उकाळ्या पाकळ्या 4 चौकीत सोलते त्या. अहो कवा तर मी टीव्ही बघितला, कवा तर मी टीव्ही बघितला तर मारक्या म्हशीवनी वाटारते त्या टोळं आणि तोंडाला बुट्टू बुट्टू बुट्टू. अगं तुझं तोंड काय की काळ. आमच्या आत्याबाईचं असं आहे. तुम्हीच सांगा ना अंदाज का नाही. नवऱ्याला 2 शब्द बोललं का लगेच म्हणते तेवढं बरं येते. नवऱ्या हसा हसा मोठा झाला. नवऱ्याला 2 शब्द बोललं का लगेच म्हणते की तेवढं बरं येते. लिहून नेसून नटिवली नटायला तुझ्या बाच का जाते. सणासुदीला दागिनं घालत असलेलं कसलंच नाही बाई पटत. मलाच म्हणते त्या गावावर टीव्ही मिरवायला तुला लाज नाही का वाटत. हा आमच्या आत्याबाईचं असंच आहे. तुम्हीच सांगा अंदायचं का नाही. बघता बघता पटापटा जावा चिल्या पिल्यानी भागला वाटा. बघता बघता पटापटा जावा चिल्या पिल्यानी भागला वाटा. तवा आत्याबाईचा ढेला झाला काटा. आता पहिल्यासारखे करत नाही ते वाटा 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 वाटा. गाडी उतरायला लागल्यावर असंच असतंय. आत्याबाईला पुढचं मरण दिसतंय. आता लय बोलते त्या सुनबाई माझी गरीब काय, सुनबाई माझी गरीब काय. झालं गेलं इसरून झालं बाय. अगं आता सगळा संसार तुझाच आहे. सून म्हणते आता मला कळलं सुनच्या राशीला मंगळ आहे सासूच्या काचट्यातून सुटकाच नाही. कविता आता काळजीपूर्वक आहे. तरी बी सून काय म्हणते. तरी बी कडपतूर दळत राहील दळांचा सर्वासाचं. तरी मी कडपतूर दळत राहील दळांचा सर्वासाचं. गोड सारं मानून घेईन बोलणं सासूबाईचं. सासू सुनाचं सूतभूत असावं बाईनं बाईला समजून घ्यावं. सासू सुनाचं सूतभूत असावं बाईनं बाईला समजून घ्यावं. मी बी उद्याला सासू होईन, मी बी उद्याला सासू होईन. सुनला सुखाची वंजळ देईन. तिनं मला म्हणावं माय म्हणून मला आता नांदायचं आहे. म्हणून मला आता नांदायचं. हे जे नांदणं आहे ना हे नांदणं कडपर्यंत गेलं पाहिजे. म्हणून जुनी माणसं आशीर्वाद द्यायची. नवरा म्हातारा हो नवरी म्हातारी हो. काय आशय त्या शब्दामध्ये. आज म्हातारा हो अपवादात्मक लोक मारतात. आणि मग मला असं वाटतं की आमचं जीवन कुठं तर भरकटायला लागलेलं आहे. भौतिक सुविधा आणि जंगलवादामध्ये आम्ही स्वतःला हरवून बसलेलो आहोत आणि आम्हाला योग्य दिशा सापडत नाही. तुम्हाला जर योग्य दिशा सापडायची असेल तर साहित्याच्या नादाला लागा. साहित्य माणसाला उभं करतं. मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं सामर्थ्य या साहित्यामध्ये आहे. म्हणून तुम्हाला रसरशीत जीवन जगायचं असेल तर दररोज आपण मित्रांनो वाचलं पाहिजे. आणि हे वाचण्यासाठी तुमचं मन आधी नाचलं पाहिजे. नाचऱ्या मनामध्ये किती जरी काही बोचरा आलं तरी पचवण्याची क्षमता तुम्हाला साहित्यातूनच निर्माण होणार आहे. असो मी समारोपाकडे येतोय. एक लावणी घेतो आणि पुन्हा समारोपाची. हा आपल्या भागामध्ये समारोपात ते घेतोय. हा बरोबर आहे ठीक. कारण आपली लोकभाषा लोककला मौखिक रूपाने आलेलं साहित्य पुढेही वसाने वारसा आपण पुढच्या पिढीत जाते. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये विश्वाचं कल्याण मागितलेलं आहे. तर रानामाळामध्ये भटकणारे आमच्या धनगर समाजानं ओवीच्या रूपानं त्या मेघराजाला बोलवलेलं आहे. ती शेवटची रचना घेतो. त्याच्या अगोदर लावणी बोर्ड्याची घेऊ का डाळिंबाची घेऊ का नटरंग मधल्या तो गुन्हा जो असतो त्याच्या बायकोनं सांगून सुद्धा तो घरी थांबत नाही त्यावेळेला एक वेगळी रचना आहे. परंतु आपल्या भागामध्ये जे डाळिंब आहे त्या डाळिंबाची रचना मी तुमच्या पुढे ठेवतो. ते मी तुमची सगळ्यांची सहभागी असेल तर. कारण शैक्षणिक संकुलामध्ये डागे सरांच्या शिंदे सरांच्या किंवा त्यांच्या नावानं पुन्हा तुम्ही खडं बोलू नका. शाळेमध्ये लावण्या पण तुम्ही सागड्यात लावणी केली माझ्या ध्यानात आहे. असो लावणीचं नाव आहे करार.
बहार उतरू चला साजना, डाळिंब झाली लाल. बहार उतरू चला साजना, डाळिंब झाली लाल. अंग डाळिंबीला बलताच दरबाई पान पडलंय काल. अन डाळिंबीला बलताच दरबाई पान पडलंय काल. थोडं वरच्या आवाजात घेऊ का? सपनात माझ्या आली बाई हिरवी हिरवी बाग, भरदार टच्च लगडून गेली फळ ती जागो जाग. सपनात माझ्या आली बाई हिरवी हिरवी बाग, भरदार टच्च लगडून गेली फळ ती जागो जाग. रागो चोचीन बघा मासला काढून थोडी साल. अहो रागो चोचीन बघा मासला काढून थोडी साल. अन डाळिंबीला बलताच दरबाईचं पान पडलंय काल. अन डाळिंबीला बलताच दरबाईचं पान पडलंय काल. लावणीला पाठीमाग कोरस असतोय. तो कोरस काय म्हणतोय? हिला सपान पडलंय काल, हिच सांगत्यात गोर्र गोर्र गाल. हिच सांगत्यात गोर्र गोर्र गाल. हिच्या सपनात डाळिंबी लाल. अगोदर तुम्ही करा ना पारख. डाळिंब पिकलेला आहे का नाही बघण्यासाठी त्या डाळिंबाला हळूवार जर वर्ण दाबलं तर आत असा कर्र असा आवाज येतो त्याच्यावरून. आणि त्याचा जो बोडका 5 पाकळ्याचा जो असतो, तर तो 5 पाकळ्याचा बोडका असा जे असतो ते पुन्हा पाकळ्या अशा त्याच्या आणि ते तो गुलाबी कड अशी निर्माण झालेली असते. अगोदर तुम्ही करा ना पारख, हळूवर फिरवून हात. पिकली पिकली फळ तोडण्या तुम्हास देईन साथ. अगोदर तुम्ही करा ना पारख, हळूवर फिरवून हात. पिकली पिकली फळ तोडण्या तुम्हास देईन साथ. स्पेशल पॅकेज राखून ठेवलाय चिकना चिकना माल. अहो तुमच्यासाठी राखून ठेवलाय 1 नंबरी माल. अन डाळिंबीला भलताच दरबाईचं पान पडलंय काल. अन डाळिंबीला भलताच दरबाईचं पान पडलंय काल. हिला सपान पडलंय काल. हिच्या सपनात डाळिंबी लाल. हिच्या सपनात डाळिंबी लाल. हिच सांगतात गर्र गर्र गाल. माझीच बाई बाग देखणी लाखामध्ये एक. तुम्हीच आता समजून घ्या ना बोलण्यामधली मेघ. माझीच बाई बाग देखणी लाखामध्ये एक. तुम्हीच आता समजून घ्या ना बोलण्यामधली मेघ. कर्णांना हलका भार बागेचा नाही तर जाईल तोल. अहो कर्णांना हलका भार बागेचा नाही तर जाईल तोल. अन डाळिंबीला भलताच दरबाईचं पान पडलंय काल. हिला सपान पडलंय काल. हिच्या सपनात डाळिंबी लाल. हिच्या सपनात डाळिंबी लाल. हिच सांगतात गर्र गर्र गाल. मनासारख सार घडावं आशाच बाई वेडी. मनासारख सार घडावं आशाच बाई वेडी. मार्केट वरती ठेवून डोळा दुबईला जाऊ द्या गाडी. कंटेनर तुम्ही भरून पाठविता चेकच हाती घ्याल. कंटेनर तुम्ही भरून पाठविता चेकच हाती घ्याल. अन डाळिंबीला भलताच दरबाई सपान पडलंय काल. अन डाळिंबीला भलताच दरबाई सपान पडलंय काल. हिला सपान पडलंय काल. हिच सांगत गर्र गर्र गाल. हिच सांगत गर्र गर्र गाल. हिच्या सपनात
किती वेळ चालू करेल मी 2-3 तास कार्यक्रम करतो, परंतु आपण काही मर्यादा ठेवूया, काही मर्यादा पाळूया. काही अपूर्ण राहण्यामध्येच गोडी ही वाढत जाते. समारोपाची कविता घेतोय. कविता मगाच तुम्हाला सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांचं जसं प्रस्थान आहे त्याचप्रमाणे त्या निसर्गाला पुन्हा बोलवणं आणि या निसर्गाला बोलवण्याच्या या पसायदानानं तुमच्या माझ्या पोटाचं चांगलं व्यक्त केलं. म्हणून ही कविता मी ववी या दुःखाला घालवाया पावसाला बोलवू अनविरती विचारात साला गोंगड्याने पालवू आता तरी रावर मेघ राजा पावरी याव तुम्ही लावून बोरगाट घेऊन. हो आपल्याला ही कार्यशाळा समाधी रूपाने घेऊया. तुम्ही माझ्या पाठीमागे चांगलं 4 वेळा होय म्हणायचं. काय म्हणायचं? मोठ्यानं म्हणायचं. कोण पेटते त्याला जागा करा. हा मी थोडा आवाज वाढवतो. ऊन माझं लय फार काय आईनं पोहे करून दिसली का? पोहे खाऊन आला नाही म्हणताय. ऊन माझं लय फार तुकडची मंडळी गप झाली. त्याचा सोसवनाकार सारा गेला वाळून गेलं पाणी पळून शेळ्या मेंढ्या गुरढोर झाली पार. 4 वेळा सांगितलं, 5व्या वेळा वय म्हणायचं सांगितलंय ते तो वय म्हणत नाही. शेळ्या मेंढ्या गुरढोर झाली पार बेजार. शेळ्या मेंढ्या गुरढोर झाली पार बेजार. आणि मोकी जनावर दादा जातील गमरून मोकी जनावर दादा जातील गमरून आता तरी दावर मेघ राजा पावर याव तुम्ही धावून मुरगाट घेऊन. हो मुरगाट तुम्ही मला सांगा. पाऊस पडतो त्याला मुरगाट म्हणायचं. आणखी पावसाची विशेषण सांगा बघू. कोण कोण सांगतात? बरोबर. आणखी बरोबर आहे. आणखी बरोबर आहे. आणखी सडागा बरोबर आहे. आणखी हा बोला की काय आपली कार्यशाळा आहे. तुम्ही अभिव्यक्त व्हा ना. हा बुरबुर बरोबर आहे. आणखी हा मुसळधार बरोबर आहे. आणखी बिरबिर. आणखी आणखी घोंगड फुटून पेंडवर सैन सैन आम्ही जपतो आता काय वय म्हणा बाबा चालू झाली. कुठं चालू झाली कुठं संपली काय कळत नाही. आम्ही जपतो जीवा पल्याण जनावर आम्ही जगतो का हो बागल सर वय म्हणाले काय पैसे पडते नाही नव्हे सर. आता 5वी फुटायला लागले असं का करता? आम्ही जपतो वा 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 आता पटलं. जीवा पल्याण जनावर आम्ही जगतो रोज त्याच्या जीवावर नग होऊ का कसाब आता चुकवतो हिसाब. नग होऊ का कसाब आता चुकवतो हिसाब. आन धन माझ तुझ्या पाशी जाव मला देऊ नये. धन माझ तुझ्या पाशी जाव मला देऊ नये. आता तरी दावर मेघ राजा पावर याव तुम्ही धावून मुरगाट घेऊन. हो तुला बसाया घोडी काळी. तुला बसाया घोडी काळी इजा चाबूक हाती खेळी. लवा जामा सोबतीला
वरल गमई गतीला शिंग वाजव कडकडा वार करून तडा तडा शिंग वाजव कडकडा वार करून तडा तडा आन उठव गाना दान पाऊस गा पाडू नये उठव गाना दान पाऊस गा पाडू नये आता तरी गावरा मेघराज पावरे याव तुम्ही गावनान मुरंगाट येऊन हो आर आर करणी सरा चळ चळ देगा थारा आर आर करणी सरा चळ चळ देगा थारा मिळू देगा पाणी पाणी होऊ देगा आबादानी हिरव्या हिरव्या माळावर जो गाऊ दे जनावर त्या अर्जुन सोडच्या माळावर हिरव्या हिरव्या माळावर जो गाऊ दे जनावर आणि पुसगड्या होऊन वावी तुझी गाई नाही पुसगड्या होऊन वावी तुझी गाई नाही आता तरी दावर मेघराज पावरे याव तुम्ही दावून पूर्ण गाठ येऊन सुंबरानु माडला सुंबरानु माडले तव्वाच्या बायल लहान येळच्या बागडीला मेघराजा पित्याला अनधार तऱ्या मातला मेघराजा पित्याला अनधार तऱ्या मातला जातो पहिल्या जाग्याला जातो पहिल्या जाग्याला. धन्यवाद. मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो आवर्जून मी सांगतो वयाच्या 10व्या वर्षी हा माझा निरोप पोचवा त्यांना वयाच्या 10व्या वर्षी हातानं भाकरी स्वतः बनवून वयाच्या 10व्या वर्षी ज्या नागोविरकरने धनगराचा एक शेळ्या मेंढ्या राखणारा पोरगा तो आज ठाणे जिल्ह्यामध्ये अधिकारी आहे म्हणून शिक्षण आणि साहित्य हेच आपल्याला तारू शकतं. आज एक भंगार विकणाऱ्याची मुलगी किंवा मुलगा तो आरटीओ होतो आणि म्हणून या साहित्यामध्ये या वाचनामध्ये आणि या एकंदरीत आपल्या जगण्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे की आपण इथून पुढची स्वतःची वाट स्वतःला निवडायची आहे. मी कुठेही मागं राहणार नाही. मला माझं वेगळेपण सापडलेलं आहे आणि म्हणून हे सापडलेलं वेगळेपण आपण ठसठशीतपणानं तुमचं व्यक्तिमत्व पुन्हा चांगलं घडावं. तुम्हाला शैक्षणिक कार्यामध्ये तुमच्या शैक्षणिक असतील तुमच्या एकंदरीत जडण घटनेमध्ये असेल तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक प्रकारचे पैलू पडले जावेत आणि जेणेकरून तुमच्या अंगामध्ये कुठली नाही कुठली कला असली पाहिजे आणि जी घरातली जी काही कला आहे ती जास्त कलकल करते तिच्या नादाला लागू नका पण तुमच्या अंगामध्ये काहीतरी कला पाहिजे. माझ्याकडे काय कला आहे मला कोणी पेटी वाजवायला शिकवली नाही. माझं मी रिटायर होऊन झाले 11 वर्ष मिरजला जाऊन एक पेटी आणली मला कोणी शिकवलं नाही. माझं मी पेटी वाजवायला शिकवलं त्याच्यामुळे काय होते ताल सूर नाद लय गेयता सूर आपसूर याचं ज्ञान होतं मला ते कवितेच्या काळजी मोठी घेतं. धन्यवाद. तुम्ही मला शांत पद्धतीने ऐकलं शांततेचं सहकार्य केलं. पुन्हा एकदा या श्रेष्ठीच्या ऋणामध्ये राहतो आणि तुमच्या या गोड कार्यक्रमामध्ये मला आपण सहन करून घेतलं मला चांगली संधी दिली आपण चांगल्या प्रकारे सकारात्मकता आपली दाखवली उत्स्फूर्तपणे दाद दिली मन मोकळेपणानं हसला आणि हसणं जे आहे हेच माणसाच्या जीवनाचं सत्य आहे. म्हणून आपण रडलंही पाहिजे आणि आपण हसलंही पाहिजे. हसण्यासाठी रडण्यासाठी चढ उतार सोसण्यासाठी सुख दुःख भोगण्यासाठी आणि चांगलं वाईट पचवण्यासाठी हा व्यक्तिमत्व वेगळ्या पद्धतीने इथून पुढे घडेल हे पुण्यात मनाशी बांधा. पुन्हा एकदा श्रेष्ठींना मनापासून धन्यवाद देतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.